मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. काय आहे हा निकाल, पाहूयात सविस्तर. 29 जानेवारी 2012 रोजी मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली ते डोंबिवली दरम्यान बाळकृष्ण भंडारी या प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रेल्वे प्रशासनाचे दोन वेगवेगळे अहवाल समोर आले. RPF आणि रेल्वे व्यवस्थापकांच्या अहवालानुसार त्यांचा मृत्यू चालत्या लोकलमधून पडून झाला, तर GRP आणि स्टेशन मास्टरच्या मते प्लॅटफॉर्मवर उभे असताना एका चालत्या ट्रेनने खेचल्यामुळे त्यांचा जीव गेला. मृत्यूच्या कारणाबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याने आणि याच गोंधळामुळे रेल्वे प्राधिकरणाने 2019 मध्ये त्यांच्या कुटुंबाचा नुकसान भरपाईचा दावा थेट फेटाळला होता. न्याय मिळवण्यासाठी भंडारी कुटुंबाने अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. कोर्टाने स्पष्ट शब्दात सुनावले की मुंबई लोकलची, विशेषतः मध्य रेल्वेची प्रचंड गर्दी पाहता लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहणे हे प्रवाशाचे निष्काळजीपणाचे कृत्य अजिबात मानता येणार नाही. रेल्वेकडे मृत्यूचे ठोस कारण नसल्यामुळे आणि अहवालातील स्पष्ट तफावतीमुळे हायकोर्टने रेल्वे प्रशासनाला मृत बाळकृष्ण यांच्या कुटुंबियांना तब्बल 8 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. लोकलच्या दारात उभं राहणं ही प्रवाशांची चूक नसून ती गर्दीची मजबुरी असते, हे आता कायद्यानेही मान्य केलं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ रोज लोकलने प्रवास करणाऱ्या तुमच्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.